नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा विषय खूपच खास आहे, तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. पैसे कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे त्याचं प्लॅनिंग करणं. तर म्हणूनच आजच्या भागात त्याबद्दलच सांगायला एक खास गेस्ट आल्यात. मी त्यांचं स्वागत करते, आशा आमोणकर. नमस्कार, वेलकम मॅम. थँक्यू प्रियांका, तू मला इथे आज इन्व्हाइट केलंस, धन्यवाद. मोस्ट वेलकम. तर आशा आमोणकर यांची मनी बॅग्स फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची फायनान्सची कंपनी आहे आणि गेल्या 19 वर्षांपासून त्या या फील्डमध्ये आहेत. हजारोहून जास्त क्लायंट्स त्यांनी हँडल सुद्धा केलेले आहेत. त्याचप्रमाणे LICच्या डिव्हिजनल मॅनेजर्स क्लबच्या त्या सदस्य सुद्धा आहेत आणि MDRT सर्टिफिकेट होल्डर सुद्धा आहेत. तर आजच्या या खास एपिसोडमध्ये आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं, इन्शुरन्सचं महत्त्व, त्याचप्रमाणे सेव्हिंगचे गोल्डन रूल्स, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एपिसोडच्या शेवटी मॅडम खूप एक इन्फॉर्मेशन आपल्याला एक सिक्रेट सांगणार आहेत फायनान्शियल प्लॅनिंगचं. आणि आतापर्यंत जर तुम्ही पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर मॅडम, 19 वर्षांचा तुमचा एवढा फायनान्स आणि इन्शुरन्स मधला एवढा तुमचा अनुभव आहे, तर या क्षेत्राची सुरुवात कशी झाली, या फील्डमध्ये कशा आलात तुम्ही? खरं तर तुला सांगायचं म्हणजे माझं शिक्षण जे आहे ते BCom LLB आहे. बरं. सो शिक्षण झाल्यानंतर मी लगेच ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करायला लागले होते आणि मी 8 वर्ष ॲज अन ॲडव्होकेट मी प्रॅक्टिस केली होती. म्हणजे माझी चालू पण होती, व्यवस्थित माझं काम चालू होतं. आणि मग माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस मला असं लक्षात आलं की आता मी काही दिवस काम नाही करू शकणार आहे किंवा मला नंतर मग मुलांची पण काळजी घ्यायला लागणार आहे. तर तेव्हा माझं चालत असलेली प्रॅक्टिस मी कमी केली. जेवढे मॅटर क्लोज करता येतील, जेवढे कॉम्प्रोमाइज मध्ये हे होतील, आणि बाकी मग मी काही कलिग्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. असं करून मी तिथे थांबले होते, कारण मला परत कधी जायला मिळेल का मला तेव्हा सांगता येत नव्हतं. पण कसं असतं ना, काम करणाऱ्या माणसाला नुसतं घरी बसून राहिलं तर बेचैनी खूप होते, शांत बसू शकत नाही, शांत बसू नाही शकत. तर तेव्हा मग मी असं विचारलं तर आपण काहीतरी करूया, पार्ट टाइम तरी सुरुवात करूया जी आपण करू शकतो. आणि तेव्हा मग मी LICची एजन्सी पहिले घेतलेली आणि LICचं काम सुरू केलं पार्ट टाइम. म्हणजे पण म्हणशील तर मी अक्षरशः शनिवार रविवार करायचे, कारण माझ्या नवऱ्याला शनिवार रविवार सुट्टी असायची, तेव्हा तो मुलांबरोबर असायचा. मग तेव्हा मग मी पार्ट टाइम म्हणजे शनिवार रविवार केलं. आणि मग नंतर त्याचा पसारा असा वाढत गेला की मग लाईफ इन्शुरन्स आहे, त्याच्याबरोबर दुकान थाटले ते एक प्रोडक्ट येत गेले. मग जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड सगळं. आणि मग ते बऱ्यापैकी त्याला चांगला कृपेने चांगला प्रतिसाद मिळाला आणि चांगलं पुढे येत गेलं. मग मी परत वळून ऍडव्होकसीकडे गेले. मस्त मस्त. तर गेल्या 2 दशकात फायनान्स या फील्डमध्ये काय चेंजेस होत गेले? 20 वर्षाचा जवळ 2 दशक म्हणजे खूप मोठा काळ आहे, त्यामुळे खूप मोठे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. पहिले म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तर प्रत्येक गोष्ट फॉर्म भरून देत होतो आणि अगदी रिसर्च चेक वगैरे लिहून देत होतो. तर सगळं आता काळ मागे पडला, आता सगळं ऑनलाईन होतं. आम्हाला एंट्री सुद्धा ऑनलाईन करायला मिळते आणि चेकच्या ऐवजी ऑनलाईन पेमेंट होतात, त्यामुळे खूप फास्ट झालंय. जग जवळ आलंय. म्हणजे मला ती कुठेही जायचं असेल तर त्या क्लायंटकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन फॉर्म वगैरे भरून घ्यायचं होतं. आता मी माझ्या ऑफिसमधनं किंवा घरनं मी बँगलोर, कलकत्ता, हैदराबाद आणि इव्हन जे आउट ऑफ इंडिया त्यांचं सुद्धा काम करू शकते. हा खूप मोठा आणि कन्व्हिनियन्स, टाइम सेव्हिंग, आणि जग जसं म्हणलं मी जवळ आलंय, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळीकडे काम करू शकतो. हा मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं होतं, पूर्वी ऑफिसचा ऍड्रेस सांगायचं झालं तरी इथे वळा तिथे वळा. आता तू फक्त माझं नाव गुगलवर टाकलं तर तुला माझ्या नावासकट ऑफिसचा पत्ता आणि त्याच्यावर रेटिंग सुद्धा येतं. सो हा खूप मोठा ह्याचा फरक आहे. आणि आता कसं होतं की पूर्वी
कुठलाच टॅक्स नव्हता सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं. त्याच्यानंतर मग सर्व्हिस टॅक्स आला, तो पण 10% आला. मग त्याच्यानंतर 12.5% झाला आणि मग जीएसटी येऊन 18% झाला. त्यामुळे हे जे आहे त्याच्यामध्ये प्रीमियम प्रत्येक ह्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स जीएसटीनी वाढत गेला. आणि आता तुला माहितीच असेल की आपल्या माननीय निर्मला सीतारामन यांनी परवाच घोषणा केली की आता जीएसटी इन्शुरन्स वरनं बंद होणार. बरोबर. सो आता परत असं हे होणार आहे की हे सगळे जे वाढलेले जे टॅक्सने जीएसटीने होते त्याचे सगळ्याचे प्रीमियम कमी होईल. तर मी नक्कीच व्ह्युअर्सना सांगेन की तुम्हाला फायदा आहे, इन्शुरन्स आता स्वस्त होणार आहे, तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता. डेफिनेटली. बऱ्याच लोकांना अजूनही गुंतवणूक करणं, फायनान्शियल ह्याच्यात इन्व्हेस्ट करणं अवघड जातंय, तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे ना, आपल्या भारतामध्ये मला असं वाटतं की गुंतवणुकीचे थोडं ज्ञान दिलं तरी काम होऊ शकतं, कारण आपल्या इथे बचतीची सवय सगळ्यांना आहे. वेराज परदेशामध्ये आपण बघितलं तर तिथे सगळे व्यवहार क्रेडिटवर चालतात. त्यामुळे तिथे सुरुवात करताना बचत कशी करावी इथूनच सुरुवात करायला लागते. वेराज आपल्या देशामध्ये हे खूप चांगलं आहे की बचतीचं महत्व सगळ्यांना माहिती आहे. कारण बघ ना, आपल्या म्हणी पण अशाच आहेत, थेंबे थेंबे तळे साचे, हंतरून बघून पाय पसरावे. त्यामुळे हे जे बाळकडू बचतीचं आहे ते आपल्याकडे पहिल्यापासून आहे. फक्त गरज आहे की गुंतवणूक कशी करावी, कारण फक्त बचत करून भागत नाही. तर आपले काही फायनान्शियल गोल असतात, बरोबर, ते करण्यासाठी कुठेतरी छान गुंतवणूक करायची जी आपल्या फायद्याची आहे. हे बघून जर त्यांना मार्गदर्शन करता आलं तर नक्कीच त्याचा सगळ्यांना बेनिफिट होऊन जातो. नक्की. की ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी गुंतवणुकीसाठीचे कुठले बेस्ट ऑप्शन्स? कसं आहे माहितीये का, जसं तू म्हणते गृहिणींना या एकदम व्यवस्थित घर चालवतात. आणि जसं मी म्हणलं की ते पूर्वीपासून त्या स्वतःच्या आईपासून वगैरे बघितलं असतं, त्यामुळे तांदळाच्या डब्यात वगैरे असं ठेवलेले असतात, साठवलेले. पण हेच मला इथे सांगायला आवडेल की जर मी आज ते तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे आहेत आणि मी 5 वर्ष ते तसेच बचत करून ठेवले, तर ते 50,000 असतील तर 5 वर्षांनीही ते 50,000च राहतात. बरोबर. तर हेच पैसे जर मी स्मार्टली कुठेतरी गुंतवले तर ते 50,000चे वाढून त्याचा आपल्याला नक्की काय तो फायदा होईल. म्हणजे ज्या गोष्टीने आपण डोक्यात ठेवून ते वाचवले आहेत त्याला जास्त सपोर्ट मिळेल. आणि ते कोणालाही, म्हणजे त्या गृहिणीला खूप फायद्याचं होऊ शकेल. आणि कसं होतं, महागाई वाढत जाते, त्यामुळे नुसती बचत करणं उपयोगाचं नाहीये, तर ते चांगलं स्मार्टली इन्व्हेस्ट करणं जास्त महत्वाचं. आणि मी असं जर म्हंटल की माझा सगळा महिन्याचा खर्च संपू दे, मग मी विचार करीन, मग मी कुठेतरी इन्व्हेस्ट करीन, तर असं कोणाचंच होत नाही. पण हेच मी जर म्हंटल की महिन्याचा पहिला पगार आल्यानंतर मी आधी माझी बचत बाजूला करून ती इन्व्हेस्ट केली लगेचच, तर उरलेल्या याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल 30,000मध्ये माझं घर चालत असेल, मी आधीच 5,000 बाजूला काढून 25,000मध्ये घर चालवण्यासाठी प्लॅन केलं, तर इकडे माझी कंपल्सरी सेव्हिंग पण होते आणि 25,000मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने घर चालतं. तर हा एक थोडासा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणू शकतो. फारच छान, उत्तम पद्धतीने एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगितलं. छान. तर जनरली 20 ते 30 या वयामध्ये लोक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करताना काय चुका करतात? 20 ते 30 वयोगट असा आहे ना की त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण झालेलं असतं आणि नुकते ते नोकरीला लागलेले असतात. तर त्या ह्याच्यामध्ये काय होतं, त्यांना समोर अशा खूप एकतर हातामध्ये पैसे मिळतात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना अशा समोर दिसतात, मला हे घ्यायचंय, मला हे घ्यायचंय, मला हे घ्यायचंय. मेन चुका ते असं करतात की त्यांच्याकडे वस्तू असतात, म्हणजे ते खरं तर अँड्रॉइड फोन चांगला चाललाय असं, पण ते अपग्रेड करतात. अँड्रॉइड असेल तर ते ऍपलला अपग्रेड करतात. म्हणजे खरं तर ह्या डेप्रिसिएटिंग व्हॅल्यू आहेत, म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, इन्व्हेस्टमेंट नाहीच म्हणू शकत त्याला. पण ही मुलांच्या हातनं या चुका होतात की जे आहेत ते म्हणतात की अजून मला काही महिने जरा आराम करू दे किंवा थोडस हाऊस मौज करू दे आणि मग मी त्याच्यानंतर पुढे आहेच. वेराज मी इथे सांगेन की तुमचेच पैसे आहेत, हेच जर तुम्ही आत्तापासून लागल्यापासून जर बाजूला काढले तर तुम्हालाच फायदा होतो आणि तुमचेच पैसे पुढे तुम्हाला कुठल्या तरी जास्त चांगल्या कारणासाठी वापरू शकतात. म्हणजे असा एखाद दुसरा असा अपवाद असेल, बाकी सगळी ही पुढची जनरेशन हेच करतो. म्हणजे झाडून अगदी पहिले असं बघतात की मला कुठे आधी सगळं हे करायचंय खर्च, मग मी इन्व्हेस्टमेंट, की आधी सगळी हाऊस मजा सगळी करतात कम्प्लीट आणि नंतर इन्व्हेस्टमेंट. तर पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी 3 गोल्डन रूल्स कुठले सांगाल?
पहिले 3 गोष्टी या सगळ्यात जास्त लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, म्हणजे स्टार्ट अर्ली, स्टे इन्व्हेस्टेड आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके. स्टार्ट अर्ली म्हणजे आता जसं आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं की नवीन नोकरीला लागलेली मुलं लगेच हे करतात. तर जितक्या लवकर तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात कराल तर एक म्हणजे तुम्हाला डिसिप्लिन येतं. करेक्ट. आणि तुमच्याकडे वेळ राहतो. म्हणजे एखाद्या फायनान्शियल गोलसाठी तुम्ही प्लॅनिंग कराल तर असं होणार की जर त्यातला टाइम डिफरन्स कमी असेल तर तुम्हाला बजेट वाढवायला लागतं. म्हणजे तुम्ही आधी केलं तर तुम्हाला छोट्याशा बजेटमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी करून तुमचं गोल अचीव्ह होऊ शकतो. सो स्टार्ट अर्ली. स्टे इन्व्हेस्टेड म्हणजे तुम्ही जो काय ऍसेट क्लास ठरवला असेल त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलरली जे काय करता इन्व्हेस्टमेंट ती तशीच चालू ठेवली पाहिजे. मध्येच बंद नाही करता कमा किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये ते सोडून आता हे झालं आता बस आता मी दुसरीकडे बघतो तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नुकसान करून घेऊ शकता. त्यामुळे स्टे इन्व्हेस्टेड की त्या आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे की या ह्याच्यामध्ये मी जे काय करते त्याच्यामध्ये चर्निंग नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मी आता जे इन्व्हेस्टमेंट केलंय ते विड्रॉ करीन आणि मग परत मी आता राहू दे मग नंतर मी काही अजून एखाद वर्षांनी थांबून मग बघेन. तर त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की तुमचं जर ठराविक उद्देश ठेवून तुम्ही करत असाल इन्व्हेस्टमेंट तर त्या इन्व्हेस्टमेंटचा गोलचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी ही नक्कीच पाहिजे. हे खरं महत्वाचं आहे ऍक्च्युली, कन्सिस्टन्सी सुद्धा. त्याच सोशल मीडियावर रील्समुळे प्रचंड एखादा टॉपिक असा व्हायरल होऊन जातो. त्याचप्रमाणे या फायनान्शियल टिप्स असतात तर त्या सुद्धा इतक्या पसरतात ना, पण त्या खऱ्या कुठल्या गोष्टी आणि त्यातल्या खोट्या कुठल्या किंवा त्याबद्दल अनेक गैरसमज सुद्धा पसरवले जातात. खूप. तर त्याबद्दल काय सांगाल, कसं ऑथेंटिकेशन कसं करावं? हो, कसं आहे माहितीये का, आजकाल आपलं बघतो की सोशल मीडिया सगळ्या जनमानसावर खूप प्रभावीपणे काम करत असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच टिप्स किंवा काही हे सोशल मीडियावर माहिती देणं अशा ह्याने रील्स खूप येतात आणि मग त्याचं कसं होतं लोकांना ते खरं माहिती करून घेतलं पाहिजे की याची सत्यता पडताळली पाहिजे कशी आहे. म्हणजे आता मी तुला उदाहरण सांगते. साधारण याच वर्षी एप्रिलच्या आसपास एक रील व्हायरल झालेलं की सोन्याचा भाव 56,000 रुपये होणार. आणि त्या ह्याच्यामुळे लोकांनी अगदी घाई गडबड करून ज्वेलर्स कडे जाऊन ना ते त्यांनी विकलं. म्हणजे इव्हन ज्वेलर्स सुद्धा सांगत होते अरे असं करू नका, तुम्ही नुकसानात म्हणजे जाईल. आणि हे 56,000ला होणार म्हणून, पण त्यावेळेस सोन्याचा भाव हा 88,000 होता एप्रिलमध्ये. आणि तू आता बघशील तर आजच्या घडीला 1,10,000 12,000 असा झालेला. म्हणजे लोकांनी उगाच विनाकारण या 6 महिन्याच्या काळामध्ये आपलं नुकसान करून झालं. तर हे एक रील व्हायरल झालं होतं. त्याच्याबद्दल मी सांगेन की कसं नाही करायला पाहिजे असे रील्सच्या ह्याला. अजून कसं होतं की म्युच्युअल फंडच्या याच्यासाठी पण लोक रील बघून इन्व्हेस्टमेंटला जातात बऱ्याचदा. त्यामध्ये कसं होतं म्युच्युअल फंड्स हे जे प्रोडक्ट आहे ऍसेट क्लास आपण म्हणू शकतो, हे क्वांटिटेटिव्ह नाही तर क्वालिटेटिव्ह आहे. म्हणजे काय होईल की लोक ते जेव्हा इन्व्हेस्ट करताना बघतात तर बिंग अ फायनान्शियल ऍडवायझर आम्ही काय बघतो तर जो कोणी इन्व्हेस्ट करणार आहे त्याचं वय बघतो, तो किती वर्ष इन्व्हेस्टेड राहणार आहे ते बघतो, त्याचं बजेट काय बघतो. या सगळ्या गोष्टी बघताना मेन कुठला फंड निवडला पाहिजे, त्या फंडचा फंड मॅनेजर काय आहे, कोण आहे, त्याचे स्ट्रॅटेजीज काय आहेत, त्यांनी मार्केटमध्ये तो कसा कुठे इन्व्हेस्ट करत आहे किंवा फंडचा साईज काय आहे, नंतर त्या फंडची नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे एनएव्ही काय आहे, या सगळ्या बघून सगळ्या गोष्टींचं हे करतं. पण हे रील मध्ये जस्ट त्या वेळेचं तो की अरे हा मार्केटमध्ये याला खूप छान रिटर्न झाले, अरे मार्केटमध्ये याला खूप छान रिटर्न आले. तर हे जे आहे ते त्या घटकेसाठी ते तेवढं पुरतीच हे असतं. पण त्याला मग असं होतं की तेवढं बघून जर केलं तर नंतर साहजिकच आहे की नुकसानीमध्ये जाऊ शकतं. तर आजकाल SIP हा खूपच एक पॉप्युलर वर्ड झालाय सगळ्यांच्या तोंडात. आजकाल SIP केलं, SIP. तर तो खरंच गुंतवणुकीमध्ये एक गेम चेंजर म्हणून रोल प्ले करतोय का?
तर तू म्हणलीस तसं खरंच SIP हा शब्द खूप पॉप्युलर झालाय. SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि जसं तू म्हणतेस तसं SIP हे जास्त घराघरामध्ये कधी पोहोचलं तर आपल्या IPL मुळे. IPL इंडियन प्रीमियर लीगच्या जेव्हा मॅचेस असायच्या त्यामुळे प्रत्येक ओव्हर झाल्यानंतरची आहे की म्युच्युअल फंड सही आहे. त्या ह्याच्यामुळे लोकांना कळलं की असं काहीतरी आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मार्केटमध्ये बऱ्याचदा असं होतं की कुठल्याही याची चलती असते किंवा ट्रेंड असते असं आपण म्हणू शकतो. तर म्युच्युअल फंड किंवा SIP आत्ताच्या घडीला आपण बघायला गेलं तर आत्ता जे अवेलेबल ऍसेट क्लास आहे त्याच्यामध्ये चांगले रिटर्न देणारं एक स्कीम किंवा प्रोडक्ट आपण म्हणू शकतो की जे SIP आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट मिळून जातो. सो SIPच्या ह्याच्यामध्ये हे एक चांगलं गुंतवणुकीचं साधन आहे आम्ही नक्कीच म्हणू शकतो. म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि FD या तिन्ही मध्ये बॅलन्स कसा साधावा? हे बघ कसं असतं, तिन्ही खरं तर एकमेकांना संलग्न आहेत, इंटरलिंक्ड आहेत, पण तिन्हीचे हे वेगवेगळे आहेत. फायदे पण वेगळे आहेत आणि महत्व पण वेगळे. आता म्युच्युअल फंडचं आपण आता थोड्या वेळात बोललो की मार्केट ट्रेंड आहे, चांगले रिटर्न्स मिळून जातात. त्यामुळे जसं बरेच लोक न बघता हा मला म्युच्युअल फंड पाहिजे, मला रिटर्न्स पाहिजे म्हणून जातात. आहे त्याच्यात फायदा आहे, रिटर्न्स चांगले मिळतात ते आहे, पण फक्त म्युच्युअल फंड करून भागतं का? तर आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला हे बघायला लागतं की रुपयातला मी 4 आणे इकडे गुंतवीन, 4 आणे इकडे गुंतवीन, की डायव्हर्सिफिकेशन म्हणतो आपण त्याला. तर हे जे आहे ते डायव्हर्सिफिकेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. मग त्या ह्याच्यामध्ये इन्शुरन्स हा का वेगळा आहे तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यावर रिटर्न मिळतं, वेअरएज इन्शुरन्स हे तुम्हाला प्रीमियम भरल्यानंतर तुमच्या अख्ख्या परिवाराला त्याचं प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे आता 2 उदाहरणं घेते मी. 35 वर्षाचे 2 तरुण मुलं आहेत. एकाने फक्त म्युच्युअल फंड केलंय, एकाने म्युच्युअल फंड प्लस इन्शुरन्स केलंय. देव ना करो पण 1-2 वर्षांनी दोघही जण फॅमिली होल्डर म्हणजे फॅमिली आहेत त्यांची, दोघही 2 मुलं आणि 2 नवरा बायको असं 4 जणांची फॅमिली. तर त्याच्यामध्ये काही कारणाने दोघांचंही ऍक्सिडेंटल काही मिसहॅप झालं. तर त्या केसमध्ये ज्यांनी म्युच्युअल फंड केलंय त्यांनी अशी घटना काहीतरी 4-5 वर्षांनी झाली असेल. तर त्याचे गुंतवलेले पैसे आणि त्याच्यावर जे रिटर्न्स आहेत ते त्याच्या परिवाराला मिळतील. वेअरएज इकडे जे दुसरा परिवार आहे तर त्याला सपोज 1 करोडचं इन्शुरन्स असेल तर हे जे आहे इन्शुरन्स आपलं म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट त्याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या परिवाराला 1 करोडचं कव्हर म्हणजे तो जो कव्हर त्याचं होतं त्याचे पैसे मिळतील. सो माणूस जाणं हे कधीच ही नुकसान कुठेच भरून येत नाही. पण जर स्वतःच्या परिवारावर प्रेम असेल तर तुम्हाला स्वतःचं आणि परिवाराचं संरक्षण करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये हा जो फरक आहे मेन तो आहे. आणि FD म्हटलं तर फिक्स डिपॉझिट हे त्याचा एक असं म्हणू शकतो आपण की फायदा की तुम्हाला जे सांगितले त्याचे रिटर्न्स त्याचे जे डेझिग्नेटेड रिटर्न्स असतील त्या ह्याला ते फिक्स मिळून जातात. फक्त आपल्याला हे बघायला लागतं की जो आपल्याला त्याच्यावरचे रिटर्न्स किंवा परतावा मिळणार आहे हा आपल्याला बघणं गरजेचं आहे की मला जर महागाईच्या दरापेक्षा जास्त त्याच्यामध्ये रिटर्न्स असेल तरच ते बेनिफिशियल आहे. म्हणजे आता महागाईचा दर हा 6% जर असेल तर ऍटलिस्ट मला जे रिटर्न मिळत आहेत ते नक्कीच 6% जास्त असेल तरच त्याला खरं इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. अदरवाईज आपण कुठे पोहोचणार, सेमच लेवलला. अगदी हा तिन्ही मधला फरक आहे. अगदी छान सोप्या भाषेत सांगितलंय तुम्ही आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच हा डिफरन्स कळला. आणि जसं मी तुला आता या तिन्हीचा फरक सांगितला त्याच्यामध्ये अजून एक मला गोष्ट इथे ऍड करायला लागेल ती म्हणजे अशी की इन्शुरन्स म्हणजे आता तू कुठल्याही याच्यामध्ये बाकी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करशील, मग ते पोस्टाची असेल, FD असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा व्हॉट एव्हर रिकरिंग ह्या सगळ्या ऍसेट क्लासमध्ये तुला कुठेही तुझं वय बांधील होत नाही. म्हणजे तू 30व्या वर्षी करू शकते, 70व्या वर्षी देखील या इन्व्हेस्टमेंट करू शकते, त्याला कुठेही काही वयाचा संबंध येत नाही. इन्शुरन्स ही एकच गोष्ट अशी आहे की त्याचा प्रीमियम हा वयाला लागू होतो. त्यामुळे जर तुम्ही लवकरात लवकर इन्शुरन्स केला तर तुमचा प्रीमियम हा कमी बसतो. आणि अजून पुढे म्हणजे कसं होतं की जेवढं वय जास्त होईल तेव्हा आपण इन्शुरन्स केला तर एकतर ठराविक वयानंतर पुढचे इन्शुरन्स मिळत पण नाही, तो एक भाग येतो आणि प्रीमियमही वाढला असेल. म्हणजे आपण लाईफमध्ये कधीतरी इन्शुरन्स करतोच, करणं गरजेचंच असतं.
पण हेच जर मी लवकर केलं आणि ती 10 वर्ष 15 वर्षाची टर्म आहे, तर मी 30व्या वर्षी करीन, त्याच्यापेक्षा जर मी 38-40व्या वर्षी जर करेल तर प्रीमियम हा नक्कीच जास्त होतो. ती 10 वर्षाची टर्म आहे, तर तो वाढलेला प्रीमियम मला तेवढे वर्ष जास्त भरायला लागतो. हा जो फरक आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगते आधी की तुम्ही पहिले इन्शुरन्स करा, मग त्याच्यानंतर बाकीच्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं राहील. तर लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि वेल्थ प्लॅनिंग, तर यामध्ये काय फरक आहे? लाईफ इन्शुरन्स फक्त जीविताचा इन्शुरन्स करतो, म्हणजे लाईफचा याच्यामध्ये. आणि लाईफ इन्शुरन्सचं कसं असतं की एखादी आपण प्लॅन जर निवडला तर तो मी आज तुझं काय अग्रीमेंट असतं इन्शुरन्स कंपनी बरोबर की तो 15 वर्षाचा असेल तर 15 वर्षाचा तर कॉन्ट्रॅक्ट असतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करण्यासाठी दरवर्षी मी प्रीमियम भरतो. हे बेसिक लाईफ इन्शुरन्सचं होतं. वेराज जनरल इन्शुरन्स लाईफ व्यतिरिक्त बाकीचे सगळे जे आहेत, म्हणजे मेडिक्लेम असेल, व्हेकल इन्शुरन्स असेल, ट्रॅव्हल, फायर, व्हॉट एव्हर जे बाकीचे सगळे येतं ते सगळं जनरल इन्शुरन्स मध्ये येतं. जनरल इन्शुरन्सचा भाग असा आहे की याचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते नेहमी 1 वर्षाचं असतं. जसा प्रीमियम भरतो तसं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं. म्हणजे तुम्हाला आपल्या कारला वगैरे आपण बघितलं असेल किंवा मेडिक्लेम ह्याला की त्याला नो क्लेम बोनस येतो, कारण तुम्ही ते कंटिन्युएशन मध्ये ठेवलंय, क्लेम नाही केलाय, तर ते तुमचं रिवॉर्ड असतं म्हणून तुम्हाला नो क्लेम बोनस येतो. पण तुम्ही बघाल तर प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी नंबर हा बदललेला असतो. सो हे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत एकदम. इव्हन ज्या इन्शुरन्स कंपन्या लाईफ मध्ये आहेत त्यांना जनरल इन्शुरन्सचा व्यवसाय करता येत नाही, त्यांचा डेझिग्नेटेड लायसन्स फक्त लाईफ साठी असतो. तसंच जनरल इन्शुरन्सचं पण आहे तसं वेगळं. इव्हन म्हणजे जे एजंट पण जे काम करतात, माझ्याकडे फक्त लाईफचा जर लायसन्स असेल तर मी जनरल इन्शुरन्स मध्ये काम नाही करू शकत, आणि जनरलचं असेल तर नाही. वेरच दोन्ही असेल तर दोन्हीकडे मी करू शकतो. म्हणजे इन्व्हेस्ट करताना या सुद्धा गोष्टी तुम्ही नक्कीच चेक केल्या पाहिजेत की कोणाकडे इन्व्हेस्ट करताय. येस. आणि वेल्थचं म्हणशील तर जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलं की आपल्याला जर बचत केलेले पैसे कुठेतरी गुंतवून आपल्याला जर चांगले रिटर्न्स मिळाले तर जे हायर रिटर्न्स असेल त्याच्यामुळे आपल्याला वेल्थ क्रिएट करायला मदत होते. सो हे तिन्ही थोडेसे वेगवेगळे पैलू आहेत. सो तुमचा 19 वर्षाचा एवढा अनुभव आहे फायनान्स या फील्ड मधला, तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड अनुभव सुद्धा क्लायंटचे काही आले असतील? बरेच येतात. त्या ह्याच्यामध्ये मी तुला जे आता व्ह्युअर्सला आपल्या ज्याचे फायदे होऊ शकतील आणि त्यातून त्यांना काही बोध घेता येईल असे एक दोन सांगते. एक मुलगा होता, साधारण वय 25 वगैरे होतं, तर त्यांचं लाईफ इन्शुरन्स होतं. साधारण 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर तुला माहिती असेल तर निळकंठेश्वर आपल्या पुण्यापासून जवळ ते मंदिर आहे, तर तिथे तो मित्रांबरोबर गेला होता सहलीला. असं तर निळकंठेश्वर वरती मंदिर आहे, खाली त्याचा तलाव आहे. तर मित्रांबरोबर तो पण पोहायला म्हणून स्विमिंगसाठी गेला आणि त्यांनी अशी डाईव्ह मारली त्या तलावामध्ये, अशी डोकं खाली बरोबर जाऊन दगडाला आपटलं. सो त्याची एक साइड पूर्ण पॅरलाइज झाली. बापरे. एक हे झालं की, आणि त्यामुळे काय साहजिक नोकरी गेली, जो काय तो करत होता त्याचा स्वतःच्या उत्पन्नाचा हे संपला. पण त्याची इन्शुरन्सची पॉलिसी होती, त्यामुळे त्याचे पुढचे प्रीमियम वेव्ह झाले आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला 1 महिना त्याच्या पॉलिसीनुसार पैसे, महिन्याची पेन्शन मिळत गेली. सो एक त्याचा जे काय आहे तो खर्च निघू शकतो, त्याचं भागू शकतं अशा ह्याच्यामध्ये. म्हणजे नॉट ओनली की फक्त मृत्यू झाल्यावरच पॉलिसीचा इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सचा उपयोग होतो, तर असे काही प्लॅन्स असेल की ज्याच्यामुळे काहीतरी डिसॅबिलिटी आली तर त्या कारणांमध्ये सुद्धा हा त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. हा पण एक त्यातला भाग आहे. सो जरा माहिती म्हणजे होण्यासाठी लोकांना की असा पण विचार केला पाहिजे लोकांनी, कारण आजकाल मेडिकल फील्ड पण इतकं हे झालेलं आहे की काही अपघात झाल्यानंतर नेहमी असं होतच नाही की होतच असं की मृत्यू होईल असंच होत नाही. त्या ह्याच्यामध्ये परिवारातले लोक सुद्धा काहीतरी प्रयत्न करून त्या व्यक्तीला वाचवण्याचं. मग त्या ह्याच्यामध्ये असं होतं काहीतरी डिसॅबिलिटी येऊ शकते आणि मग त्या ह्याच्यामध्ये ते नेहमी जो काही काम करत असेल ते नाही करू शकत. मग त्या ह्याच्यामध्ये त्याचा इन्शुरन्स असेल तर त्याचा त्याला फायदा होतो. अगदी अगदी.
हे एक लाईफ मधलं उदाहरण झालं लाईफ इन्शुरन्सचं. अजून एक आता मागच्या महिन्यातलंच मी तुला रिसेंट वाला सांगते, मेडिक्लेमच्या बाबतीत हेल्थ इन्शुरन्सचं. म्हणजे गैरसमज होतात किंवा कसे वाढले जाऊ शकतात या ह्याच्यामध्ये मी तुला साधारण सांगते. माझे एक कस्टमर होते, त्यांच्या मुलीचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी सकाळी होतं 7 वाजता सर्जरी ठरलेली. तर त्यांचा साधारण मला 8 वाजता फोन आला, म्हणजे आधी माझ्याशी बोलणं झालं. सो इट वॉज प्लॅन की असं असं आहे, मी ऍडमिट करणार आहे, तर क्लेमचे प्रोसेस वगैरे ते झालं होतं. सो कॅशलेस क्लेम सेटलमेंट होणार होतं. सो लिंक हॉस्पिटल होतं, त्यामुळे त्यामध्ये मला काही करायचं नसतं. ते जर कम्प्लिटली कॅशलेस व्हायचं, ते हॉस्पिटल टू कंपनी हा व्यवहार चालतो. सो ते हॉस्पिटलला त्याचा पाठपुरावा करून करायला लागतं. त्यांनी मला 8 वाजता फोन केला की मी दुपारीच आम्ही ऍडमिट झालोय, सगळं झालंय, पण कंपनीने अजून क्लेम अप्रूव्ह केला नाही. हे साधारण 8 वाजता. म्हटलं त्यांनी हॉस्पिटलने प्रोसेस करायला लागते, माझ्या अखत्यारीत येत नाही ते. तर ते त्यांनी केलं की होऊन जाईल. त्यांनी सांगितलं मी 4 वाजताच केली आहे, पण काही आलेलं नाहीये. तर मी ऍप उघडून बघितलं, त्याच्यामध्ये क्लेम इंटिमेशन नंबर येतो. क्लेम इंटिमेट केलं, आणि आजकाल जसं आपण मगाशी म्हणलं कॉम्प्युटरायझेशन, तर हा एक फायदा आहे की तुम्ही फोन करा, मेल करा, विदिन अ मिनिट, 1 मिनिटामध्ये क्लेम चं रजिस्ट्रेशन होतं आणि क्लेम आयडी जनरेट होतो इंटिमेशन केल्या केल्या. तर मी त्यांना म्हणलं अजून तिथून क्लेमच रजिस्टर झाला नाहीये, कारण मला इथे दिसत नाही. मग त्यांचं थोड्या वेळाने परत 8:30ला फोन आला मला. 8:30ला फोन आला आणि आम्ही फोनवर बोलत असताना हॉस्पिटलच्या माणसांनी रजिस्टर केला. म्हणजे 8:30ला फोन आला. नंतर मी त्यांना म्हंटल बघा इथे दिसतंय फोन आपण बोलताना की 8:34चा क्लेम इंटिमेशन आहे. सो त्याच्यावर विथ टाइम पण येतं की क्लेम रजिस्टर केला, त्याची वेळ आहे ते 8:34. म्हणलं आपण फोनवर बोलत असताना त्यांनी रजिस्टर केलंय, ते तिथे दिसतंय. मग त्याच्यानंतर मग मी स्क्रीनशॉट पाठवले की हे असं असं आहे. थोड्या, आणि कसं होतं, मुलगी तर त्यांच्या ताब्यात दिलेली आहे सर्जरीसाठी, त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत पण नाही घालतायत. पण हॉस्पिटलवाले काय ना, हा या कंपनीचं असंच असतं, ते काही फारच वेळ लावतात करायला क्लेम सेटल करणार. वेळेस हॉस्पिटलकडनंच पूर्ण काही प्रोसेस झाली नव्हती. मग थोड्या वेळाने त्यांनी मला परत परत फोन, कारण ते खूपच पॅनिक व्हायला लागले की काही होत नाहीये ते. मी म्हणणं की अजून ना अप्रुव्हलच आलं नाही कंपनीकडनं. तर मी परत बघितलं तर त्यांनी डॉक्युमेंट्स जे गरजेचं आहे, किती सर्जरीचा खर्च आहे, काय ते अपलोड करायला लागतात, ते केलंच नव्हतं. तर त्यांनी मला पाठवलं. म्हटलं मला पाठवून उपयोग नाहीये, तुम्हाला सिस्टीम मध्ये अपलोड करायला लागतात. वेरच तुम्ही मला पाठवा, काही हरकत नाहीये, पण ते कंपनीला दिसले तर तिथून अप्रुव्हलचं लेटर येतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे केलं, पाठवले तिथे. आणि मग मी म्हंटल आता येईल अप्रुव्हल. पण तो माणूस माझ्याशी हॉस्पिटलचा सांगत होता, असंच असतं मॅडम, बघा आम्ही केव्हापासूनच हे करतोय. दुपारी तो म्हणला आत्ता क्लेम रजिस्टर झाला, आत्ता क्लेम रजिस्टर झाला. आम्ही दुपारपासून मग डॉक्युमेंट्स पाठवून ठेवले. म्हणलं तुम्ही म्हणताय बरोबर आहे, आत्ता क्लेम रजिस्टर झालाय, मग तुम्ही दुपारी डॉक्युमेंट्स पाठवले तर कुठल्या क्लेमच्या अंडर पाठवा. सो त्याच्याच बोलण्यामध्ये पकडला गेला की त्यांनी ते केलंच नव्हतं. पण ते तिथे तुम्ही होतात प्रेझेंट म्हणून हे कळलं ना त्यांना. आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की माझ्या कस्टमरनी की बाबा आम्ही अडकलोय, तर तू काय मदत करू शकते. सो मी त्यांना पण अवेअर केलं की अशा अशा गोष्टी असतात आणि असं करता येतं. अजून एक गंमत अशी झाली की त्यांनी कंपनीचं जेव्हा अप्रुव्हल आलं, त्यांच्या सर्जरीचा काहीतरी 4,94,000 खर्च होता. आणि मग ते आल्यानंतर तिथे जेव्हा बेसिक हे होतं, तर मी त्यांना विचारलं तुमची 5 लाखाची पॉलिसी आणि तुम्ही सूट बुक केलाय. म्हणजे त्या हॉस्पिटल वाल्यांनी की पॉलिसी तेवढा जितकं जास्त मिळेल तेवढ्या ह्याच्यामध्ये, तर त्यांनी बेसिक हॉस्पिटलचं हे असतं, बेसिक जनरल वॉर्ड, बेसिक रूम, एसी रूम, ट्विन शेअरिंग वगैरे असे असतात, आणि सूट असतो. या ह्याच्यामध्ये अजून एक इथे मला सांगायला लागेल की आवडेल इथे सांगायला की कसं असतं, जसं जसं तुम्ही रूम बुक करता, म्हणजे सेम डॉक्टर असेल, सेम ट्रीटमेंट असेल, सेम सर्जरी असेल, तरी सुद्धा जनरल वॉर्डची तुमची फी कमी असते सेम डॉक्टरांची. तेच तुमचे एसी रूम किंवा तुमचे सूटचे याचे चार्जेस जास्त असतात, म्हणजे सेम याच्यामध्ये. बिकॉज ऑफ दॅट ते तुम्हाला जी लक्झरी पाहिजे त्या ह्याच्यामध्ये फरक पडतो चार्जेस. त्या ह्याच्यामध्ये मग कसं होतं की आपल्याला बघायला लागतं की कुठल्या रूमच्या ह्याच्याप्रमाणे
त्याप्रमाणे आहेत, आपली पॉलिसी आहे त्याप्रमाणे रूम आपण घेऊ शकतो. हा एक त्यातला महत्वाचा आहे. आणि त्या केसमध्ये असं झालं की हॉस्पिटलने कंपनीला बिल पण जास्तीचं लावलं आणि मग ते माझ्याकडे येतं ना, ते किती बिलचं झालंय त्या याच्यामध्ये, आणि मग नंतर त्यांना सांगितलं नाही, आम्ही 17,000चा तुम्हाला डिस्काउंट दिलाय. सो हे वेगळ्या प्रकार करायला की हे तुम्हाला ना आम्ही डिस्काउंट दिलं, ठीक आहे आता तुमच्या ह्याच्यामध्ये. पण अशा पण गोष्टी घडू शकतात, तर आपल्याला थोडं अवेअरनेस असलेलं कधीही चांगलं. नाहीतर तुम्ही तुमच्या एजंटला कॉन्टॅक्ट करा, त्याला विश्वासात घेऊन सांगा, जे त्याला नक्कीच लेमॅन पेक्षा जास्त माहिती असेल, ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये मदत होईल त्यांची. नक्की. सो फायनान्सशी रिलेटेड आजकाल हजारो ऍप्स आलेत मार्केटमध्ये, पण तरीही लोक फायनान्शियल ऍडवायझरकडे जाण्याची त्यांना गरज का पडते? हा, खूप छान प्रश्न आहे. कारण आपण बघतो नेहमी आता सगळ्याच जणांना हा ऍप आलाय, तो ऍप आलाय, याच्यावरती माहिती येते, त्याच्या माहिती येते. पण ती माहिती बऱ्याचदा कशी असते ना, AI बेस असते. म्हणजे आपल्याला ते बघायला लागतं की ते AI बेस माहिती असेल तर ते काही अल्गोरिदम्स वरती देतात. आता तुला साधारण सांगते, आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं की हार्टमध्ये ब्लॉकेज आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सर्जरी सांगितली, तर काय झालंय, कसं झालंय ते डॉक्टर लिहून देतात. त्याची माहिती आहे, ते पेशंट ऑनलाईन जाऊन बघतो. हे तसंच असेल, पण डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट त्याच्या व्यतिरिक्त तो त्याला बायपास सांगितले, त्या बायपासला बायपास करून जर मीच ठरवलं की मला कुठली औषधं हे ऑनलाईन सांगितलंय, मला बायपास नाही करायची, ऑनलाईन सांगितलंय ते मी करून घेईन, किंवा तो स्वतःला काही करून हे नाही करू शकत, ते किती धोक्याचं आहे. हे जसं मी सांगते तर या डॉक्टरकीच्या व्यवसायात होतं या फील्डमध्ये, तसंच इथे पण आहे की तुम्हाला जे काही तुम्हाला माहिती मिळतेय त्याची तुम्हाला सत्यता कशी पडताळता येईल, कसं तुम्हाला त्याची माहिती येते. कारण एखादा फायनान्शियल ऍडवायझर असेल, तो काय करतो, ती स्कीम तुम्हाला जेव्हा सांगतो तेव्हा ते स्कीम जेव्हा चालू झाली सिन्स इन्सेप्शन, त्याला माहिती असतं की जो फंड मॅनेजर आहे तो कुठे गुंतवतोय, आणि जसं मी मगाशी म्हणलं त्याच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत, किंवा एखाद्या त्याचं जे स्किल्स आहे, नॉलेज आहे, हे तो वापरून तुम्हाला सांगतो, त्याचा अनुभवाचा तो उपयोग हे करून देतो. त्यांनी तेवढा वेळ घालवला असतो त्या याच्यामध्ये. आणि मग कसं होतं, बऱ्याचदा सर्कमस्टान्सेस काही बदलतात, मग त्या सर्कमस्टान्सेस मध्ये त्याला ज्ञान, आता जसं ऑनलाईन बरेच जण घेतात, पण त्या ठराविक सर्कमस्टान्सेस मध्ये त्या ज्ञानचे नॉलेज ऍप्लिकेशन पण जमलं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्यातून वे आउट काय आहे, बरं हा नाही तर याला पर्याय दुसरा काय आहे, हे सगळं जर व्यवस्थित मॅनेज करता आलं, तुम्हाला तेवढा वेळ देता आला, तर तुम्ही स्वतःहून करू शकता नक्कीच, त्याला काही हे नाहीये. पण शेवटी तो एक पर्सनल टच असतो. हा, आणि मग जसं तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये कुठली इमर्जन्सीमध्ये काही डिसिजन घ्यायचंय, कधी विड्रॉ करायचं किंवा काय, तर याच्यासाठी पण तुम्हाला हे पण बघायला लागतं की आपण टॅक्समध्ये तर घालवत नाहीये पैसे, कारण नुसतं इन्व्हेस्टमेंट करणं हे तेवढं ह्याचं नाहीये. कारण मिळालेला फायदा जर मी टॅक्समध्ये घालवून बसले तर त्याचा काही उपयोग नाही होणार, किंवा मी जर इन्फ्लेशन बीट करून मला रिटर्न्स येत नसतील तर तेही तेवढं फायद्याचं होणार. सो मला असं वाटतंय की मग तुम्ही जे अवेलेबल, ज्याच्याकडे जे काही मार्गदर्शन मिळतंय, नॉलेज, त्यातले ते तज्ञ आहेत त्यांच्याकडे जाणं कधी पण चांगलं, त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतलेली कधी चांगली. तर आजपासून प्रत्येकाने सुरू करावी अशी एक फायनान्शियल सवय कोणती? हा, जसं आपण आता हे सगळं आपण बोललो ना, याचं जिस्ट येऊ शकतं याच्यामध्ये की माझा पहिले ज्या महिन्याला सुरुवातीला पगार आला, तर त्यातनं मला पहिले हे ठरवायला लागेल की मी जी बचत केली आहे ती पहिले इन्व्हेस्ट करायची, आणि त्याच्यानंतर म्हणजे बचत केलेलीच आहे ती कुठेतरी गुंतवून आपण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहायचं. दुसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर स्टार्ट अर्ली, तर लवकर सुरुवात करा की आता माझे हे चालू आहेत खर्च, किंवा माझे EMI चालू आहेत, त्याच्यानंतर मी करीन, तर ते उपयोगाचं होणार नाही. कारण कुठलीही इन्व्हेस्टमेंट किती असू दे, अगदी 100-500 रुपयापासून आपण करू शकतो, आणि त्या ह्याच्यामध्ये ती जी आहे सुरुवात केलेली, तेच जसं आपण म्हणलं थेंबे थेंबे तळे साचे, तेच आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. सो या ह्याच्यामध्ये असं लवकर सुरुवात करा. जो आपण ऍसेट क्लास निवडलाय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहा, आणि त्या ह्याच्यामध्ये जसा आपल्याला फायदा मिळेल, कसं होतं दरवर्षी आपला पगार हा थोडा वाढतो काही आहे, तर
असंही आपण करू शकतो की जो काय वाढलेला इन्कम आहे त्या ह्याच्यामधला तो पोर्शन आहे तो नाही मिळाला असं म्हणून तो जर इन्व्हेस्ट केला तर एक तुमचं कंपल्सरी सेव्हिंग होतं बरोबर. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटला थोडं पुश मिळतं. आणि जर कुठले म्हणजे महिन्यात थोडं करून आपण गुंतवणूक करत राहायची, त्याच्या व्यतिरिक्त जर लमसम मध्ये थोडंसं काय आलं तर आपल्याला कुठलाही गोल अचीव्ह करायला फार मदत होते. नक्कीच. आणि आपण आता बेसिक जेव्हा इन्व्हेस्टमेंटचं कुठलाही किंवा वेल्थ पिरामिड आम्ही म्हणतो याला की वेल्थ पिरामिड प्लॅन करतो, तर त्या पिरामिड मध्ये असं आहे की सगळ्यात खालचा बेस जो आहे हा नेहमी आम्ही इन्शुरन्सचा घेतो. जर तुम्हाला तुमचा वेल्थ पिरामिड भक्कम हवा असेल तर त्याच्यासाठी त्याचा पाया भक्कम पाहिजे. आणि म्हणजे कुठलाही अनफॉर्च्युनेट इव्हेंट आला तर तो पिरामिड हलायला नको. आणि त्यामध्ये पण इन्शुरन्स मध्ये कसं होतं, लाईफ इन्शुरन्सच्या आधी देखील आम्ही मेडिक्लेम सजेस्ट करतो, हेल्थ इन्शुरन्स. कारण काही झालं तरी पटकन एखाद्याचा मृत्यू होणं ही तेवढी फास्ट होत नाही, पण हॉस्पिटलायझेशन कधीही होऊ शकतो. इव्हन एखादा डास चावल्याने सुद्धा डेंग्यूमुळे आपल्याला हॉस्पिटलायझेशन होतं आणि 5-6 दिवस जरी झाले तर 60-70 हजाराचं बिल तर नक्कीच. सो आणि मग ते तुमचे साठवलेले पैसे जे आहेत ते तुमच्या हॉस्पिटलच्या बिलामध्ये गेले तर ते साठवलेल्या ह्याला काही उपयोग राहत नाही. त्यामुळे पहिले मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स करणं गरजेचं आहे, त्याच्या पुढे इन्शुरन्स, त्याच्यानंतर मग पुढे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ऍसेट क्लास वेगळे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ओके. सो आणि योग्य फायनान्शियल ऍडवायझरची सुद्धा मदत घेणं हा सुद्धा एक जर तुमच्या गोलला तुम्हाला अचीव्ह करायचं, जर तुम्ही काही टार्गेट ठेवलं असेल तर त्याच्यासाठी तर नक्कीच तुम्ही एखाद्या फायनान्शियल ऍडवायझरची मदत घ्या जो तुम्हाला तुमचं गोल अचीव्ह करायला मदत करेल. गोल अचीव्ह करता करता हेही महत्वाचं आहे की तुमच्या परिवाराला प्रोटेक्शन देणं. नक्कीच. जर तुम्ही तुमच्या परिवाराशी प्रेम करत असाल, त्यांना दुःखात किंवा खूपच त्रासामध्ये बघणं आपल्याला सहन होत नाही, तर त्यामुळे जर तुम्हाला तसं प्रेम असेल आपल्या परिवाराचं तर नक्कीच त्यांचं कव्हर कुठलं इन्शुरन्सचं ठेवलं तर ते नक्कीच फायद्याचं आहे. कारण असं होतं बऱ्याचदा बघतो आपण की गाडीला आहे प्रोटेक्शन किंवा आपण कार इन्शुरन्स केलेला आहे, ते तुमचं कुठे ट्रॅव्हलला जातो तर त्याचा इन्शुरन्स केलाय. कारण का सांग, हे कंपल्सरी गोष्टी आहेत. वेराज ह्या बाकीचे इन्शुरन्स हेल्थ किंवा मेडिक्लेमचं जे आहे किंवा लाईफ इन्शुरन्स हे कंपल्सरी नसले त्यामुळे ते बाजूला पडतात. सो हे महत्वाचे आहे, त्याच्याकडे पण दुर्लक्ष नाही. हेल्थ आपली चांगली असेल तर म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं आपण म्हणतोच. त्यामुळे हेल्थला जेव्हा तुम्ही प्रोटेक्ट कराल तर तुमची वेल्थ पण तेवढीच प्रोटेक्ट होईल. मस्त. काय छान झाला आजचा एपिसोड आपला आणि सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्याला अगदी परफेक्ट माहिती तुमच्याकडून मिळाली आहे. जरी कोणाच्या मनात संभ्रम असेल या फायनान्शियल फील्डवर, नक्कीच हा एपिसोड बघून त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. सो थँक्यू सो मच मॅम, आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान माहिती आपल्या सगळ्यांसमोर शेअर केली. धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.